मिरजेतील तासगाव फाटा इथं सेवांकुर भारत संस्थेकडून 4,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी। 7 दिवसांपासून चाललेल्या या शिबिरात वारकऱ्यांची सेवा करून जपली डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी। आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल 4,000 वारकऱ्यांचे मिरजेतील तासगाव फाटा सामान्य मळा या ठिकाणी सेवांकुर भारत संस्था यांच्या वतीने गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले। यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी, वारकऱ्यांच्या पायाची मालिश, वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या अनेक आरोग्यदायी सेवा यावेळी करण्यात आल्या। या शिबिरासाठी तब्बल 300 ते 400 मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि डॉक्टर्स उपस्थित होते। गेल्या 7 दिवसांपासून या संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिबिर तसेच वारकऱ्यांची सेवा करून या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। वारीसाठी निघालेल्या आणि विसावा घेतलेल्या वारकऱ्यांच्या मध्ये हे सर्व डॉक्टर्स व विद्यार्थी रमून टाळ मृदंगाच्या नादात ठेका सुद्धा धरला, तर अनेक तरुणींनी फुगड्याचा खेळ खेळला। पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी परराज्यातून आलेल्या वारकऱ्यांची उत्तम आरोग्यदायी सेवा करून या सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यावेळी डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर विकास बंडे, डॉक्टर सुवर्णा जोशी, प्रताप पवार, स्नेहल जाधव यांनी शिबिराच्या आयोजनातून महत्त्वाची भूमिका पार पाडली। मी विकास बांडे। मी आत्ताच माझी JMC मिरज म्हणून इंटर्नशिप कंप्लीट झालेली आहे। आमची एक सेवांकुर भारत नावाची एक संस्था आहे, ज्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र डॉक्टर्स आणि विद्यार्थी व्हॉलंटियर असे मेडिकल स्टुडंट मिळून आम्ही सोशल वर्क करत राहतो। सध्या माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र उपक्रम प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी आहे। या वारीच्या दरम्यान दिनांक 5 ते दिनांक 12 तारखेपर्यंत आम्ही एक 7 दिवसाचा मेडिकल कॅम्प ठेवला होता। त्यामध्ये जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये आम्ही या आठवड्याभरात 3 ते 4 हजार वारकऱ्यांची सेवा केली। त्या सेवेमध्ये आम्ही त्यांना मेडिसिन प्रिस्क्राईब करणे, त्यासोबत त्यांची चरणसेवा करणे, त्यांची पायाची मालिश वगैरे करून देणे। काही वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करत असेल तर आपल्या मुली चपाती बनवणे, कांदा वगैरे कापणे, असे छोटी मदत जे काही होईल आपल्याकडून ते वारकऱ्यांसाठी आपण करतो। चायनासाठी आपण चहा, भडंग वगैरे अशी वारकऱ्यांसाठी सुविधा केली होती। जेमतेम आता या कॅम्पमधून आम्हाला असं जाणवलं की जे विद्यार्थी आहेत त्यांना जे वारकऱ्यांकडून जे आशीर्वाद भेटले ते अनमोल होते विद्यार्थ्यांसाठी। कारण बरेच विद्यार्थी असे की या कामाने पहिल्यांदा आले होते, पण त्यांच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा असा अनुभव होता। कारण ज्यावेळेस वारकऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले, ज्यावेळेस ते प्रेम दिलं, ते त्यांना आतापर्यंत कुठेही भेटलेलं नव्हतं। मग हे एक त्यांना असं होतं की ज्यावेळेस वारकऱ्यांची मालिश पाय वगैरे दाबत होते, त्यावेळेस विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की जे प्रत्यक्षात ते देवाची पांडुरंगाची सेवा करतात। कारण प्रत्येक ज्यावेळेस त्यांचे आशीर्वाद भेटायचे त्यावेळेस मुलं भारावून जात होते, किंवा जे वारकरी होते ते सुद्धा मुलांकडून सेवा करून घेतात, स्वतः भारावून जात होते, किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते की एवढे छोटे मुलं असून सुद्धा एक वारकऱ्यांसाठी भक्तिभाव आहे, जी आमची सेवा करतात, तसे ते पण एक भारावून जात होते।